4 दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। पावसाने चांगलंच रायगड जिल्ह्याला झोडपलं होतं आणि त्यानंतर आता पावसाने उसंत घेतलेली आहे। आपण आता रायगड जिल्ह्यामधल्या महाड तालुक्यातल्या केंबुर्ली धबधब्यावर आहोत। या ठिकाणी पाहू शकतो की आता ऊन पडलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि पावसाने उसंत घेतल्यानंतर या ठिकाणी डोंगरदऱ्यामधनं वाहणारे धबधबे आहेत। या धबधब्यांवर मौज मजा लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आहेत ते धबधब्यावर दाखल झालेले आहेत। आपण जर का पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळी पर्यटन हा एक वेगळा विषय असा आहे की मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यासह स्थानिक पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि पावसाळी पर्यटनाची मौज मजा लुटत असतात। मात्र या ठिकाणी होणारे स्थानिक अनेक वेळा होणारे अपघात हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी पावसाळी पर्यटनावर बंदी घातलेली आहे। अनेक ठिकाणी जे धोकादायक धबधबे आहेत, ओढे आहेत, या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये म्हणून मनाई करण्यात आहे। काही ठिकाणी आहेत ते पर्यटनाच्या बाबतीत शासनाने गाईडलाईन घालून दिलेले आहेत की सेल्फी असेल, धोकादायक परिस्थिती असेल, त्याचप्रमाणे मद्यपान असेल, अतिरेक करू नका असे आवाहन करण्यात आलेले आहे। आपण या माध्यमातून पर्यटकांना हेच आवाहन करतोय की रायगड जिल्ह्यामधलं पावसाळी पर्यटन हा वेगळा आनंदाचा विषय आहे, त्याची मौज मजा लुटा, मात्र कोणताही जीवितला धोका होणार नाही याची काळजी देखील पर्यटकांनी घेतली पाहिजे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। मी नागपूरचा आहे आणि इकडे शिक्षणाकरता DY2 युनिव्हर्सिटीमध्ये आहे। आता 2 दिवसापासून खूप पाऊस होता आणि आम्हाला जायला खूप भीती वाटत होती, पण आता उघडल्यानंतर आम्ही इकडे आलो म्हणजे एन्जॉय करायला आलो केंबुर्ली वॉटर पार्कला आणि मजा येते, बाकी आहे नाही वाटली मला। मी फर्स्ट टाइम आता केंबुर्लीला आलेलो होतो। आमची मंडळी वगैरे, आमची मित्रमंडळी वगैरे सर्वजण आम्ही पर्यटकाच्या इच्छेने आम्ही नावणी कुंभारवाडा या गावातून आलो आम्ही। पण केंबुर्ली धबधबा आम्ही आला आणि आश्चर्य तरी आम्ही वरती दगडावरती, पण आम्हाला उसळणी मजा वाटली एकदम आणि तसा आनंद वाटले पर्यटक वगैरे सर्वसामान्य आम्हाला पूर्ण मजा वाटली आम्हाला। मी आले बिरवाडीतमधून आणि मी या केंबुर्लीच्या धबधब्यावरती खूप मजा केली, उलट्या उड्या मारला, पवली। मला या केंबुर्ली धबधब्यावरती आल्या खूप आवडलं। आलेली आहे, मी माझ्या फॅमिलीसोबत आलेली आहे। इकडेचं वातावरण आणि मोसम खूप सुंदर। आमच्या इकडे पाऊस खूप कमी असतो, इकडे खूप पाऊस असतो आणि धबधब्यामध्ये खूप मजा येते, खूप सुंदर वातावरण आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।